संसदीय शासन पद्धतीची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत घेण्यात आली? तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीची जी कल्पना आहे ती इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पुढचा प्रश्न, भारताचा देश हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांचा. अशोक मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1977 साली. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या वर्षी पक्षांतर बंदी संबंधी कायदा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1985 साली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज कोणाच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न, राज्य धोरणाची निर्देशक तत्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे आयर्लंड. पुढचा प्रश्न, देश हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. सचिव, तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पुढचा प्रश्न, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 38 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय शासन प्रणालीची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली? संसदीय शासन प्रणालीची तरतूद, तर याचं उत्तर आहे ब्रिटनच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समानतेच्या हक्काविषयी तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 14 ते 18. पुढचा प्रश्न, डॉक्टर झाकीर हुसेन कोणत्या काळात भारताचे राष्ट्रपती होते? तर याचं उत्तर आहे 1967 ते 1969 या काळामध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये लोकसभा सदस्यांच्या पात्रतेविषयीची तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 84 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पंचायत राज हा शब्द प्रथम कोणी उच्चारला? तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू यांनी. अशोक मेहता समितीने एकूण किती शिफारशी सुचविल्या? तर याचं उत्तर आहे एकूण 232 शिफारशी सुचविल्या होत्या. पुढचा प्रश्न, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे कलम 50 मध्ये. पहिल्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत कोणते परिशिष्ट जोडण्यात आले? तर याचं उत्तर आहे 9वे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कुणाला आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयुक्तांना आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना निर्मिती समितीच्या अल्पसंख्याक विषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे H.C. मुखर्जी. भारतीय राज्यघटना निर्मिती समितीच्या अल्पसंख्याक विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक हे कोणत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? तर याचं उत्तर आहे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळामध्ये. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या सचिवाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायती संघटित करण्यासाठीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 40 मध्ये. पुढचा प्रश्न, स्त्री व पुरुष यांना समान कामाबद्दल समान वेतन मिळावे याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 39 ड मध्ये.
भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून राष्ट्रपतींच्या निवडणुकीविषयीची तरतूद घेण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शोषणाविरुद्धचे हक्क दिलेले आहेत? तर याचं उत्तर आहे कलम 23 ते 28 मध्ये. 1969 ते 1974 या काळात भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे व्ही व्ही गिरी. लोकसभेचा सर्वसाधारण कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, मेरा भारत महान हा नारा कोणी दिला? तर याचं उत्तर आहे राजीव गांधी यांनी. पुढचा प्रश्न, भारतामध्ये नया पंचायत राज नावाची संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे राजीव गांधी यांनी. संपूर्ण भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? संपूर्ण भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस अशोक मेहता समितीने केली होती. पुढचा प्रश्न, समान न्याय व कायदेशीर विषयक मोफत सहाय्य ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे कलम 39 अ मध्ये आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीचा समावेश कोणत्या परिशिष्टात आहे? तर याचं उत्तर आहे 7व्या. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महापौर हा शब्द कोणी उच्चारला? तर याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांनी. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करतो? तर याचं उत्तर आहे राज्यपाल करतात. डॅश हा संघराज्य व घटक राज्य मधील दुवा म्हणून काम करतो. तर याचं उत्तर आहे राज्यपाल हा. पुढचा प्रश्न, संविधानाच्या डॅशव्या परिशिष्टात राज्यसभेत राज्यांना द्यावयाच्या प्रतिनिधित्वाची तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे 4थ्या. राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतील अशी तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली आहे? राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतील. तर याचं उत्तर आहे कॅनडा या देशाच्या घटनेवरून. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 50% जागा राखीव देण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे 110व्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षीपासून जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1995 पासून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमामध्ये ग्रामनिधीची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 57 मध्ये. पुढचा प्रश्न, ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी डॅशकडे असते? तर याचं उत्तर आहे सरपंचांकडे असते. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात कायद्यापुढे समानता याविषयी तरतूद आहे? कायद्यापुढे समानता. तर याचं उत्तर आहे कलम 18 मध्ये ही तरतूद आहे. पुढचा प्रश्न, 1974 ते 77 या काळात भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे फखरुद्दीन अली अहमद. लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या डॅश इतकी सदस्य संख्या ही गणसंख्या ठेवण्यात आली आहे. तर याचं उत्तर आहे 1 इतकी सदस्य संख्या ही जनसंख्या ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2 ऑक्टोबर 1952च्या सामुदायिक विकास प्रकल्पास कोणत्या देशाने अर्थसहाय्य केले होते? तर याचं उत्तर आहे अमेरिका या देशाने. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन ही तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 51 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे याबाबत तरतूद घटनेत डॅश या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे कलम 48 अ मध्ये आहे. भारतीय राज्यघटना निर्मिती समितीमध्ये घटक राज्यांबरोबर बोलणी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे
होते. पुढचा प्रश्न, गावातील आपदग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण कोणाद्वारे केले जाते? तर याचं उत्तर आहे तलाठी याच्या मार्फत. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅश हे असतात? तर याचं उत्तर आहे मुख्यमंत्री असतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे 250. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 52 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, डॅश ते डॅश हे भारताचे आर्थिक वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचे आर्थिक वर्ष आहे. पुढचा प्रश्न, स्थानिक संस्थेमध्ये महिलांना कोणत्या घटनादुरुस्तीमुळे आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीमुळे. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची 90 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी रजा कोणाद्वारे मंजूर करण्यात येते? तर याचं उत्तर आहे राज्य शासनामार्फत. पुढचा प्रश्न, डॅश हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो? तर याचं उत्तर आहे सरपंच हा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शिक्षणाच्या हक्काविषयीची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 21 अ मध्ये. पुढचा प्रश्न, 1977 ते 82 या काळात भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी हे होते. पुढचा प्रश्न, लोकसभेची गणपूर्ती न झाल्यास लोकसभा गृह डॅश हे तहकूब करतात? तर याचं उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष हे तहकूब करतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये गटविकास अधिकारी हे पद केव्हा निर्माण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे इसवी सन 1952 साली. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून आमदार व खासदार यांना सदस्यत्व देण्यात यावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता या समितीने. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे संघटन याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात तरतूद केली आहे? ग्रामपंचायतीचे संघटन याबाबत. तर याचं उत्तर आहे कलम 40 मध्ये ही तरतूद आहे. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिक्षणाची अट ठरविणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न, डॅश हा पंचायत समिती व राज्य शासन यामधील महत्वाचा दुवा आहे? तर याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी हा. पुढचा प्रश्न, राज्यघटना निर्मिती समितीच्या केंद्र राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला? तर याचं उत्तर आहे 1993 साली. पुढचा प्रश्न, डॅश साली 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1976 साली. भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश मध्ये राज्यसभेच्या रचनेची तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 80 मध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे किती अनामत रक्कम भरावी लागते? तर याचं उत्तर आहे 15,000. पंचायत राजची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पहिले राज्य होते राजस्थान. ग्रामपंचायतीमध्ये जमा होणाऱ्या करांचे उत्पन्न डॅश मध्ये जमा होते? तर याचं उत्तर आहे ग्रामनिधीमध्ये. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न, डॅश हा गावाचा प्रथम नागरिक असतो? तर याचं उत्तर आहे सरपंच. राज्यसभा सदस्यांची निवडणुकीची तरतूद राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली? तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात धर्म, वंश, जात, लिंग, जन्म या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे? मनाईबाबत तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 15 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या धर्म, वंश, जात, लिंग, जन्म या कारणावरून भेदभाव करण्या मनाईबाबत कलम 15 मध्ये तरतूद केलेली आहे.
1982 ते 87 या काळात भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे ज्ञानी झैल सिंग. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सभापती व उपसभापतीसाठी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 93 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्र्याने सिमला येथे देशातील ग्रामविकास मंत्र्यांची पहिली परिषद घेतली होती? तर याचं उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर यांनी. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा अशी तर शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता समितीने. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरिकांना मतदान करणे बंधनकारक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमाद्वारे चालते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार. पुढचा प्रश्न, डॅश हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे? तर याचं उत्तर आहे राज्यसभा आहे. राष्ट्रपती पदासाठी आवेदन पत्र भरताना उमेदवारास इतर किती मतदारांचे अनुमोदन आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे 50 मतदारांचे. पुढचा प्रश्न, पंचायत राजची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य होते? तर याचं उत्तर आहे 90. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोणाद्वारे जिल्हा परिषदांची कार्यालयीन तपासणी केली जाते? तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्तांद्वारे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये असलेली तत्वे लागू करण्याबाबत कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 37 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी ग्रह समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी ग्रह समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या. डॉक्टर बी पट्टाभी सीतारामय्या. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण याविषयी तरतूद घटनेत कोणत्या कलमात आहे? अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण याविषयीची तरतूद घटनेत कलम 29 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, आर व्यंकटरमण कोणत्या काळात भारताचे राष्ट्रपती होते? तर याचं उत्तर आहे 1987 ते 92 या काळात. पुढचा प्रश्न, लोकसभा सभापतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या विकासासाठी 1954 मध्ये पंचसूत्री योजना कोणी तयार केली? तर याचं उत्तर आहे विनोबा भावे यांनी. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षापासून बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे इसवी सन 1958 सालापासून. पुढचा प्रश्न, पंचायत राजमध्ये सहकार चळवळीचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? पंचायत राजमध्ये सहकार चळवळीचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून महिला धोरण राबवले जाते? तर याचं उत्तर आहे 1994 पासून. पुढचा प्रश्न, गोवा राज्याच्या विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे 40.